झाली का? दुकानातून असे ड्रायफ्रूट आणलेले आहेत. ड्रायफ्रूट मध्ये काय आहे, काजू, बदाम आणि मनुके असे माझ्या बारक्या पोरींनी चिरून घेतलेत. करू दे ना. हा, तुम्ही बघू शकता हे माझ्या बारक्या पोरींनी ड्रायफ्रूट कसे चिरलेत. तर घरामध्ये ना तूपच नव्हता, तर मग काय केलं, तूप नव्हता तर मग थोडी साय होती ना, तर माझ्या बारक्या पोरला बोलले दिया आहे साय तर घाटलून घे. तर तिने घातली. तिने बघा नाही लहानच पातेलीमध्ये असा तूप करत ठेवला आणि तूप पण असं म्हणजे छान होत आलेलं आहे. आणि लावण्याने या पातेलीमध्ये गाजरं अशी किसून घेतली होती. तर याच्यामध्ये काय बोलले लवकर काय शिजवायची नाही, तर मी कुकर घासला आणि कुकरमध्ये टाकून 2 शिट्या दिल्या. तर आता हिला मी सांगते का तूप घ्या आणि याच्यामध्ये टाक ड्रायफ्रुट्स आहेत तळून वगैरे घे, म्हणजे पटापट होईल. तर मी मालावर जायचे होते, माझी नंदची मुलगी आली तायडी, म्हणजे तिचं नाव आहे निलिमा, पण तिला सगळी तायडीच बोलतात. लहानपणापासून तिला तायडीच बोलतात, मी पण तायडी बोलते. मी कशाला बाई बोलू. तर मग तिची छोटा मुलगा आहे ना, तर तिने मला पोराला बोलवली होती बघायला पोराला, पण मला जायला काही टाईम भेटला नाही. माझ्या मागे शाळेची एक पण दिवस सुट्टी नाही. एक रविवार घरचा करू का तिच्याकडे जाऊ. तर ती आता इथं देवगावमध्ये आलेली आहे ते मुलांना घेऊन. तर बोले आता काय घेऊ. तर मग बिस्किटचं पुढं नाही यायचं. तर बोले गाजरा काल मी बाजारातून आणली होती 1.25 किलो 50ची. त्याला बोले दादा 40ची दे, तरी 50ची दिली. आता दादा दिली तर दिली 50ची मी आणल्यात. तर आता कुकरची शिटी गेली ना काढते. आणि आमच्या घरी चासराला तर काहीच नाही, म्हणून मी आमचा खालबत्ता त्यातलाच घेतला आहे. याला काय बोलतात ग, चासरा असं जाऊ दे मोरते काय बोलता येईल. तर आता या चेसरमध्ये त्याला मी चेसर करते, म्हणजे बनवते आणि जाते मालावर. 5-10 मिनटं जाते, बसते आणि मग येते. तुम्ही हा हलवा आवडला, म्हणजे अजून काय तर झाला नाही, पण आवडेलच मला असं वाटतंय. तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका.